नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका एडिटिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा टॉपिक आहे तो आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण बॅनर बनवलाय आणि त्याची तुम्हाला पी-एच-डी फाईल मिळणार आहे, जी की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये यूज करू शकता. कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू. पण त्याआधी सांगते की जी पी-एच-डी फाईल आहे त्याला कुठलाही पासवर्ड नाही आणि ती कशी डाउनलोड करायची हे व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तर बघा स्टार्टिंगला आपण एक बॅकग्राऊंड घेतले. त्याआधी मी तुम्हाला फाईलची साईज सांगते काय. तर इथे इमेजवर क्लिक करायचं आणि इमेजवर साईजवर क्लिक केल्यानंतर बघू शकता 7:9 ची आपण साईज घेतली आणि रेझोल्यूशन आपण 500 ठेवलंय. जेव्हा आपण डिझाइन बनवत असतो किंवा एडिटिंग करत असतो Photoshopमध्ये, तेव्हा त्याची साईज 300 किंवा 250 ठेवू शकता तुम्ही. पण एक्सपोर्ट करताना 500 साईज ठेवून द्या. 7:9 ची साईज असते त्यामध्ये रेझोल्यूशन 500 ठेवल्यावर काही कॉम्प्युटर हँग वगैरे होत नाही. ओके. अशा प्रकारे आपण एक बॅकग्राऊंड घेतले 7:9 चं ब्लॅकवाला बॅकग्राऊंड आला. त्यानंतर आपण एक इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड घेतलंय ग्रीन टाइप ग्रीन कलरमध्ये आणि त्याच्यावरती एक बॅकग्राऊंड ॲड केला आपण. हे सर्व जे बॅकग्राऊंड आहे ते आपण Pinterestवरून डाउनलोड केले. अगदी फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावरती परत एक बॅकग्राऊंड आपण डाउनलोड केलंय. आणि त्याच्यावरती आपण त्याला एक इफेक्ट मारलाय जो आहे मोशन ब्लरचा. बघू शकतो त्यात मोशन ब्लर मारला नाही तर आपण अशा प्रकारे दिसते आणि ॲड केल्यानंतर अशा प्रकारे ते आपल्याला शो होईल. अशा प्रकारे आपण मोशन ब्लर तिन्ही पण जे बॅकग्राऊंड आहे त्याला ॲड केलंय. त्यानंतर आपण एक एआय थ्रू असं एक डिझाइन बनवून घेतलं बॅकग्राऊंड सर्कलला. इथं मी प्रॉम्प्ट दिला म्हणजे त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये सांगितलं, की आदिवासी दिनानिमित्त काहीतरी मला डिझाइन बनवून द्या जे आदिवासी बांधवाशी रिलेटेड असेल असं काहीतरी. त्यांनी आपल्याला ही मस्त एक ड्रॉ बनवून दिली अशी सर्कलमध्ये. ओके. त्यानंतर आपण एक घेतलाय फोटो, जो की आहे जे काही आपले महापुरुष आहेत त्यांचे फोटो ॲड केले, की जशी क्लायंटची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आपण डिझाइन बनवून त्यांनी जे फोटो सांगितले आपल्याला ते आपण ॲड केलेत. त्यानंतर आपण एक फोटो ॲड केला बघू शकता इथे. त्यानंतर परत एक दुसरा फोटो ॲड केलाय आपण. ओके. बिरसा मुंडाचा फोटो ॲड केलाय आणि तिथे नंतर आपण एक थोडं काही रेक्टँगल शेप घेतलाय. कसा घेतला बघा इथून जे काही शेप आहे त्याला थोडं स्मॉलमध्ये केलंय आणि अशा प्रकारे त्याचा कलर देऊन त्याची ऑपेसिटी वगैरे कमी करून ब्लेंडिंग मोड आपण चेंज केला. ओके. त्यानंतर याच्यावर एक नाव घेतलंय आपण जागतिक म्हणून बघू शकता अशा प्रकारे. अनेक देवनागरीचा फॉन्ट आहे हा. सगळं सांगणार आहे तुम्हाला काय-काय यूज केलंय. अनेक देवनागरीचा फॉन्ट यूज केलाय. त्यानंतर आदिवासी जे नाव घेतलंय आपण बघा त्याला पण आपण क्रॉप शॅडो वगैरे ॲड केलाय. जर इफेक्ट थोडेफार ॲड केलं. परत आपण एक जे काही रेक्टँगल शेप आहे ते घेतला आणि आदिवासी दिन हे 2 नाव घेतले आपण मेन आपले जे मेन नाव राहणार आहे आणि वरती निमित्त आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा याला आपण इन्फिनिटी फॉन्ट यूज केलाय आणि जे वरती आदिवासी त्याला पण इन्फिनिटी फॉन्ट यूज केलाय आपण. दोन्ही पण इन्फिनिटी फॉन्ट यूज केले इथं. ओके. त्यानंतर आपण एक खाली शेप ॲड केला जिथे आपल्याला शुभेच्छुक ॲड करायचे अशा प्रकारे शेप ॲड केलाय आणि त्यानंतर जे काही शुभेच्छुकचा फोटो आहे ते पण आपण कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलाय. आता बऱ्याच जणांना हे माहिती नसेल, की जे बॉक्स आहे त्याच्या बाहेर कसं काय जे आपलं क्लायंट्स वगैरे असतात त्यांचे फोटो म्हणजे जे काही हेड आहे ते कसं बाहेर काढायचं त्यावर पण आपला एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपल्या Insta पेजला फॉलो करून ठेवा. Instaला जे शॉर्ट टिप्स असतात ते मी देत असते. ओके. अशा प्रकारचे फोटो ॲड केला क्लायंटचा आणि त्यानंतर जे काही नाव आहे ते ॲड केलं आपण इन्फिनिटी ते फॉन्ट यूज केलाय परत शुभेच्छुकच्या नावाला. त्यानंतर जे काही त्यांचं पद आहे ते ॲड केलंय आपण आणि त्यानंतर इथे जे काही एखादं लाईन्स होत्या काही ते आपण ॲड केलंय. जे पण आपण एआय थ्रू घेऊ शकतो. त्यानंतर आपण इथे थोडंसं गोष्टी ॲड केल्या बघा. जे काही आपलं लोगो आहे ते आपण ॲड केला इथे शॉर्टमध्ये. ठीक आहे. एक शॉर्टमध्ये लोगो ॲड केलाय आणि इकडे आपला जो काही लोगो आहे तो एक ॲड केलाय जे नंबर सहित असेल त्यामुळे क्लायंट्स आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर तुमचं नाव आणि नंबर ॲड करत चला. ओके. नंतर आपण परत रेक्टँगल शेप घेतलाय आणि शुभेच्छुक नाव ॲड केलंय. समोर डॉट लावला आणि शुभेच्छुक नाव असं ॲड केलंय. त्यानंतर आपण कलर लुकअप ॲड केलं. आता कलर लुकअपचं मॅजिक काय बघा. आता मी असं नॉर्मल जे पोस्टर असं दिसतं. जर कलर लुकअप ॲड केलं तर अशा प्रकारे चांगलं एकदम ब्राईटनेस वगैरे पण ॲड होते. इथून मेंटेन वगैरे पण करू शकता तुम्ही. ब्राईटनेस कमी जास्त अशा प्रकारे बघा. इथून आपण ठेवून देतोय 60-70 पर्यंत. तर अशा प्रकारे ठेवू शकतो. आता हे पूर्ण पोस्टर तर त्याच्यामध्ये काय ॲड करू शकता तुम्ही आणखी गोष्ट बघा इथं तुम्हाला काय यायचं फिल्टरवर यायचंय. तुम्ही फिल्टरवर येऊन डायरेक्ट जे कॅमेरा रॉ फिल्टर वगैरे मध्ये क्लिक करायचंय. बघू शकतो आपण इथे येऊन आणि ते कॅमेरा रॉ फिल्टरवर येऊन कॅमेरा रॉ फिल्टरवर आल्यानंतर तर कॅमेरा रॉ फिल्टरवर क्लिक करायचं आणि कॅमेरा फिल्टरवर आल्यानंतर इथून तुम्ही जे काही व्हायब्रन्स वगैरे आहे त्या गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला सर्व जे फोटो आहेत म्हणजे फर्स्ट लेयर टू लास्ट लेयरपर्यंत तुम्हाला जर एकच लेयर बनवायची असेल सर्व, तर काय करायचं सिंपल तुम्हाला कंट्रोल अल्ट शिफ्ट ई असं क्लिक करायचंय आणि जी काही बघू शकता आपली एक सेपरेट लेयर लेयर तयार होणार आहे, जी की आपण कुठं पण मूव्ह करू शकतो. ओके. अशा प्रकारे तुम्ही एक लेयर तयार करू शकता आणि या लेयरवर क्लिक करायचं आणि फिल्टरवर क्लिक करायचंय. कॅमेरा रॉ फिल्टरवर क्लिक करायचंय. आणि त्यानंतर याला इफेक्ट वगैरे थोडेफार ॲड करून तुम्ही प्रोजेक्ट सेव्ह करू शकता. तर बघा अशा प्रकारे इथून एक्सपोजर वगैरे तुम्हाला वाढवायचं असेल तर फोटो वगैरे थोडा ब्राईट नसेल किंवा ब्लॅकमध्ये असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर व्हायब्रन्स वाढवू शकता. प्लस त्यामध्ये टेक्स्चर आणि क्लॅरिटी पण तुम्ही वाढवू शकता जर फोटो ब्लर असतील तर.
बघू शकता अशा प्रकारे. मी तर काही जास्त ॲडजस्टमेंट करत नाही कारण की आपल्याला जे काही परफेक्टली कलर लोकं ॲड केला आपण त्यानुसार परफेक्ट झालंय. तर अशा प्रकारे हे पोस्ट करेल. पोस्ट कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मोबाईल डिझायनर असाल तर आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाइनचा क्लास आपण लॉन्च केलाय. YouTubeलाच आहे आणि त्याची पूर्ण प्लेलिस्ट आपण दिली आहे. तर नक्की आपला मोबाईलचा ग्राफिक डिझाइनचा क्लास तुम्ही बघा अगदी फ्रीमध्ये. काही फी वगैरे तुमच्याकडून घेतली जाणार नाही आणि पूर्ण प्लेलिस्ट तयार आहे. प्लस CapCutशी रिलेटेड एडिटिंगचे व्हिडिओ असतील ते पण आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. फॉन्ट वेबसाईट कशा वेबसाईटहून कोणती वेबसाईटहून काय डाउनलोड करायच्या सर्व गोष्टी आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर नक्की तुम्ही YouTube चॅनल चेक करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्या YouTube चॅनलच्या मार्फत मिळत राहील. तर आता ही पी फाईल कशी डाउनलोड करायची हा महत्त्वाचा मुद्दा. सर्वात आधी काय करायचं मला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणत असते, की तुमची एक कमेंट मला मोटिव्हेशन देत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या असतील व्हिडिओमध्ये ते पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये किंवा कोणती गोष्ट माझ्याकडून चुकली असेल ते पण सांगू शकता. जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे जे काही आपला पोस्टर तयार झालंय आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमेज साइज मी तुम्हाला जी आहे ती तुम्ही कमी करून देणार आहे. म्हणजे जी रेझोल्यूशन आहे ते मी 100 किंवा 150 ठेवेल. तुम्हाला इथे रेझोल्यूशन 500 टाकून द्या, तेव्हा तुमची डिझाइन चांगली एडिटिंगमध्ये डाउनलोड होईल. कारण जर मी रेझोल्यूशन वाढवून देतो, फाईलची साईज इथे खूप मोठी होईल. त्यामुळे मी कमी साईजमध्ये देणार आहे तुम्हाला. इथे रेझोल्यूशन आहे ते मी ते 200 पर्यंत टाकून देते आणि इथून ओके करते. जेव्हा तुम्हाला पी फाईल मिळेल, तेव्हा रेझोल्यूशन पहिलेच अ, जे काही ते 500 वर वाढवून ठेवा आणि नंतर फाईल एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट वगैरे करायच्या गोष्टी माहितीच असतील. जर नसेल माहीत तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण Photoshopच्या पण जे छोटे-छोटे टिप्स आहेत ते आपण घेत चलू मग. जेणेकरून तुम्हाला पण ते शिकायला हेल्प होईल. तर आजची डिझाइन कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हेल्पफुल होती का ते पण सांगा. तर आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आपण. भेटू अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. पण त्याआधी ही पी फाईल कशी मिळणार ते सांगते. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करायचं आणि आपल्या Telegram चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये Telegram चॅनलला जॉइन करा आणि तिथून ही फाईल फ्रीमध्ये डाउनलोड करा. कुठलाही पासवर्ड नाही. फाईल डायरेक्ट अपलोड केली मी Telegram चॅनलला. तिथून तुम्ही ही इझिली डाउनलोड करू शकता. धन्यवाद.